हो पप्पा, मिळालंय मला सीट. हो आई, अगं मिळालंय सीट, झालंय चेक इन, झालंय बोर्डिंग. हो, आता 10 तासात पोहोचेल आणि पोहोचलो की तुला कॉल करतो. अगं सारखं सारखं काय ग कॉल करतेस बायको? हो, मला सीट मिळाली. अगं लोकलच्या गर्दीमध्ये सारखं सारखं किती वेळेस कॉल करतेस? नाही रिप्लाय करणं होत मला. हो दीदी, पोहोचलो की कॉल करतो. आपल्याला किती इरिटेट होतं ना घरचे जेव्हा आपल्याला विचारतात की कुठपर्यंत पोहोचलास, व्यवस्थित पोहोचलास का, जागा मिळाली का, हो बोर्डिंग झालं का, तुझं चेक इन झालं का व्यवस्थित. किती त्रास होतो ना तो रिप्लाय करायला. आपण जर कुणाच्या घरी पाहुणे म्हणून गेलो की आपल्याला एक आपुलकीचा प्रश्न विचारला जातो, मग कसा झाला प्रवास. आज कळतंय की का विचारतात लोक असं. आपण जेव्हा प्रवास करत असतो ना तेव्हा किती सारे लोक आपल्या वाटेला डोळे लावून बसलेले असतात. लाईफ खरंच खूप अनप्रिडिक्टेबल झाली आहे. काहीच भरोसा नाही राहिलेला लाईफचा. म्हणजे पहलगामचा अटॅक, मुंबई लोकल आणि आता ह्या फ्लाईटचं खरंच खूप भीती वाटायला लागली आहे. मला तर आता कोणाचा राग येणंच बंद झालाय. कुणाबद्दल द्वेषच वाटत नाही. काहीच भरोसा नाही राहिला ना कुणाचा. म्हणजे जर आपण एखाद्याला बाय म्हटलो तर ते बाय जर शेवटचं असेल तर आपण त्याला हग नाही केलं, आपण तिला हग नाही केलं, ते जर शेवटचं असेल तर हा पश्चाताप कधीच नाही करायचा आहे मला. मला इथून पुढे कुणाशीच वाईट नाही वागायचं आहे. याच्या आधी मी नाही वागले, पण इथून पुढे तर नाही वागायचं आहे मला. आणि मला माझ्या घरच्यांना डेली डे टू डे अपडेट करायचं आहे. 1-1 मिनिटाचे मला अपडेट करायचं आहे त्यांना की हो मी सुखरूप प्रवास करते आहे, हो मला गाडीत जागा मिळाली आहे, हो माझ्या आजूबाजूला जे प्रवासी आहेत ते व्यवस्थित आहेत. मला हे सगळं सांगायचं माझ्या घरच्यांना. मला माझ्या घरच्यांनी माझी काळजी करू नये असं वाटतं.